ठेविता पायी जीव थोडा. खरोखर गावातल्या सर्व लहान थोर मंडळी आणि तुम्ही बाहेर गावून आलेले मृदंगाचार्य गायनाचार्य सर्वच गावच्या सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा अभिवादन. ही परमार्थात एक वेगळेपण असतं. काय एक दोनच मिनिटं घेणार आहे. सासऱ्याने गायचं आणि जावयाने वाजवायचे. वाजवा ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या. तुम्ही सासर लावायची गोष्ट फक्त सत्यनारायण ऐकतानाच केली असेल की कीर्तनातून. लोकांची जवारी किती होईल ह्याच्यासाठी भांडण झालेलं आहे. असं सासऱ्यान जवळ एकत्र कधी बघितला. भाऊ भाऊ असं एकत्र कधी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तिथं भाऊ भाऊ ओढाओढीवर ओढाचोडीवर वाजवतात. मला ही परमार्थाची ताकद आहे. सकाळाशी ते आहे अधिकार. तसं सासा सुनाने मिळून ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. सासा सुनाने मिळून हरिपाठ म्हणला पाहिजे. सगळ्या वस्तूत कटोती करा पण ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ वाचण्यात काही कटोती करायची नाही. आणि तेवढा वेळ काम करायचं नाही. तुमच्या घरी रोजच भांडण लागले तर मला रोज बोलवा. मी रोज येतो जेवायला. झालेली सेवा तुम्हाला संत मायबापांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. बोलता बोलता काही जरा आगाव झाला असेल तर मला तुमचाच म्हणून माफ करा. तुम्ही